कल्याणकारी राज्यात समाजातील सर्व थरातील व्यक्तींना विकासाची समान संधी मिळणे अभिप्रेत असून त्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या सोयी सवलती करून दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य सर्व आघाड्यांवर देशात अग्रेसर असे आहे. जुलै 1978 मध्ये सत्तेवर आलेल्या पुरोगामी आघाडीच्या शासनाने कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या व विशेषतः गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांच्या उद्योग व्यवसाय व उपजीविकेच्या बाबतीत अत्यंत उदार दृष्टिकोन धारण करून महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. आज साधारणतः समाजातील गोरगरीब उपकाराच्या अथवा भीतीच्या भावनेने दबलेल्या मनाने वावरताना आपण पाहतो. त्यांची ही सवय दूर होणे जरूर आहे. समाजातील इतर घटकांप्रमाणेच ताठ मानेने स्वतःचा उदीम व्यवसाय करून स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी ते तयार झाले पाहिजेत. ज्यांना कुणाचा आधार नाही अशांना शासनाच्या मदतीचा हात देऊन पुढे आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत तळाचा माणूस गोवला गेला पाहिजे. तसेच हे माझे राज्य आहे, त्याचा विकास घडवून आणण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन अशी प्रवृत्ती प्रत्येकात निर्माण होणे जरूर आहे. नव्या पुरोगामी आघाडीच्या सरकारची ही इच्छा आहे, तळमळ आहे व म्हणूनच महत्त्वाचे धाडसी असे निर्णय घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावण्यात या शासनाने यश मिळविले आहे. परिच्छेद हे करताना नव्या शासनाने गरिबांना जवळ केलेच, पण गरिबांना ते तसे जाणवणे आणि दबलेल्या मनाने जगण्याची त्यांची सवय नाहीशी करून त्यांच्यात आत्मविश्वासाची भावना निर्माण होणे महत्त्वाचे मानले. समाजाच्या अन्य थरातील व्यक्तीप्रमाणे स्वाभिमानाचे जीने त्यांना जगता आले पाहिजे. नव्या शासनाची सामाजिक कल्पना व्याख्या ही अशी आहे: विकासाच्या नव्या प्रक्रियेत शेवटचा माणूस सर्वप्रथम गोवला गेला पाहिजे अशी शासनाची धारणा आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांची अनेक दालने या शासनाने खुली केली आहेत. जनसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले शासन आणि दिशाहीन भवितव्याने गांगरलेले सामान्यजन यांची या दालनात गाठभेट व्हावी आणि पुढचा विकासाचा मार्ग दोघांनी एकमेकांच्या सोबतीने सहकार्याने स्वीकारावा अशी शासनाची इच्छा आहे. सामाजिक आणि आर्थिक समता ही या शासनाची एक महत्त्वाकांक्षा आहे. लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन हे शासनाच्या कारभाराचे प्रमुख तत्त्व आहे.